सुओ मोटू म्हणजे काय? ऑफ वन्स ओन अकॉर्ड, किंवा स्वतःच्या इच्छेने एखादी ॲक्शन घेणे, किंवा त्याला म्हणता येईल की ऑफ वन्स ओन इनिशिएटिव्ह, किंवा ऑफ वन्स ओन वोल्युशन म्हणजे काय? इच्छा, म्हणजे स्वतःच्या इच्छेने एखादी केस दाखल करणे किंवा त्याच्यावर ॲक्शन घेणे. आता हे कोण घेऊ शकतं? तर सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट यांना ह्या पॉवर्स दिलेल्या आहेत. आर्टिकल 32 प्रमाणे सुप्रीम कोर्टला आणि आर्टिकल 226 प्रमाणे हायकोर्टाला. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे दोन्ही गार्डियन्स आहेत फंडामेंटल राईट्सचे, की यांना इतक्या पॉवर्स केल्यात की जी मनुष्य आहे त्याचे फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट व्हायला पाहिजेत, यासाठी सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट यांना अशा पॉवर्स दिलेल्या आहेत. आधी सुरुवातीला अशी हिस्ट्री होती की लोकस स्टँडिंग, म्हणजे जे एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये ज्या पार्टी असतील त्याच कोर्टात जाऊ शकतील एक न्याय मागण्यासाठी. नंतर हे लिबरलाइज होऊन आली की PIL आलं. PIL आलं म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे लार्ज नंबर ऑफ पीपल्सच्या वतीने थर्ड पर्सन ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे थर्ड पर्सन कोर्टात जाईल आणि त्यांच्या विरुद्ध दाद मागेल की त्यांना न्याय मिळवून द्यावं. आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आली की सुओ मोटू. आता ह्या पॉवर दिलेल्या आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला. आता हे कोणत्या सिच्युएशनमध्ये होतं सुओ मोटू? तर पहिली सिच्युएशन आहे की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, की म्हणजे कोर्टाचा अपमान झाला तर. आता सेकंड जे आहे तर समजा एखादी फाईल बंद पडली की म्हणजे त्यांनी तपास केला पण पुढं काही त्याचा लागला नाही, मग ती फाईल क्लोज झाली, तर तिचे पुरावे समजा सापडले परत, तर ती फाईल परत ओपन करणे आणि त्या केसची परत चौकशी चालू करणे. थर्ड म्हणजे काय? तर एखादी इम्पॉर्टंट केस आहे की ज्याच्यात पब्लिकने खूप आवाज उठवला आहे, तर ह्या केसची चौकशी करण्यासाठी पण सुओ मोटू दाखल केली जाते. आणि फोर्थमध्ये असं आहे की खूप एक ग्रुप ऑफ नंबर ऑफ पीपल्स आहेत, त्यांचे जर लिगल राईट्स व्हायलेट होत असतील तरीही सुओ मोटू दाखल केलं जातं. अशा प्रकारे 4 हे आहेत म्हणजे त्याचे ग्रुप्स की त्याच्यामध्ये तुम्हाला सुओ मोटू सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दाखल करू शकतात.